ट्रॅव्हल्स इन ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आत्ताच म्हणजे कालच इंडिया ट्रिपवरून आलेली आहे आणि ही जी माझी इंडिया ट्रिप होती ही अगदी शॉर्ट होती। म्हणजे मी माझ्या आई बाबांना आणायला गेले होते इंडियाला, तर ते देखील माझ्यासोबत आलेले आहेत आणि फक्त 8 दिवसांसाठी मी गेले होते भारतामध्ये। आणि ऑफकोर्स आता भारतामध्ये आपल्या इंडियात दिवाळी सुरू आहे, त्यामुळे आपल्या घरी सगळे गोड पदार्थ बनवले जातात आणि त्यातलेच काही दिवाळीचे पदार्थ मी घेऊन आलेली आहे। अजून देखील काय काय स्वीट मी घेऊन आलेली आहे माझ्यासोबत येताना। आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता ही खूप सारी अशी शॉपिंग केलेली आहे। माझ्याकडे मोजून 5 दिवस होते, त्यातले 3 दिवस तर मी आजारी होते आणि उरलेल्या फक्त 2 दिवसात मी काय माझी शॉपिंग होती ती केलेली आहे। तर शॉपिंग मधनं काय काय घेतलेलं आहे तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला मग पाहूयात काय काय आहे मी आणलेलं। तर हे इकडे तुम्ही पाहू शकता हे सगळे आपले दिवाळीचा फराळ मी आणलेला आहे आणि त्यानंतर अजून पण काही काही गोष्टी इथे ह्या पिशवीमध्ये इथे आहेत त्या मी घेऊन आलेल्या आहेत। तर काय काय आणले ते मी आता तुम्हाला दाखवते। तर आपण सुरुवात करूयात। सगळ्यात मी खाण्याचे कुठले कुठले पदार्थ घेऊन आलेली आहे। तर इकडे हे आहे, हा लक्ष्मीनारायण चिवडा आहे। इथे असे लक्ष्मीनारायण चिवड्याचे मी 3-4 पॅकेट घेऊन आलेली आहे। आणि त्यानंतर हा आपला फरसाण चिवडा आहे, इथे पाहू शकता हा फरसाण चिवडा आहे। आणि त्यानंतर ही आहे भेळ। तर ही आमच्या तिकडची प्रसिद्ध भेळ आहे भामची। तर जे कोणी चाकण राजगुरुनगर ह्या एरियातले असतील तर त्यांना माहित असेल की भामची आपल्या इकडची जी भेळ आहे ती प्रसिद्ध आहे। तर तिथलीच ही भेळ देखील मी अशी आणलेली आहे। हे 2 पॅकेट मी भेळीचे घेऊन आलेली आहे। आणि त्यानंतर हे शौर्यासाठी कुरकुरे पण मी घेऊन आलेली आहे। तर तो माझ्यासोबत आला नव्हता, फक्त मी एकटीच गेले होते आई बाबांना आणण्यासाठी, तर त्यांना घेऊन आलेली आहे मी। आणि तर येताना मग शौर्य मला त्याला विचारलं की काय काय खायला पाहिजे तुला, तर त्यांनी मला कुरकुरे आवर्जून आणायला सांगितले होते। तर हे कुरकुरे असे मी त्याच्यासाठी आणलेले आहेत। त्यानंतर इथे ह्या शंकरपाळी आहे, तर असे हे केलेले मी असे पॅकिंग करून आणलेलं आहे, हे शंकरपाळी आहे। त्यानंतर इथे हे असे नानकटाई आहे, तुम्ही पाहू शकता ही नानकटाई आणि 2 कलर मध्ये आहे, येलो आणि ही चॉकलेट स्कॉच फ्लेवरची आहे। तर ही नानकटाई आणलेली आहे। त्यानंतर हे बनाना चिप्स आहे, हे स्वीट वाले आहेत, सॉरी हे स्वीट आहेत आणि हे तिखटवाले बनाना चिप्स आहेत। आणि त्यानंतर आहे ना इकडे ही बाकरवडी आहे। तर इथे पाहू शकता ही बाकरवडीचे असे 2-3 मी पॅकेट घेऊन आलेली आहे। खूप सारे ह्यावेळी मी येताना खाण्याचे पदार्थ माझ्यासोबत आणलेले आहेत। आणि इकडे हे जे बॉक्स दिसत आहेत तुम्हाला हे सगळे मिठाईचे बॉक्स आहेत ह्या ठिकाणी। तर हे सगळे मिठाईचे बॉक्स आहेत, तर त्याच्यात जे तूप किंवा तेल असतं ना त्यामुळे हे सगळं ते बॉक्स वरती असं उतरलेलं आहे आणि मी सगळं काढून घेणार आहे। तर मिठाईमध्ये कुठली कुठली मिठाई आणलेली आहे ते पण मी तुम्हाला दाखवते। तर हे जे चितळे बंधूंचं दिसतंय, हे चितळे बंधूंची मी हे आपलं काय म्हणतात त्याला मैसूर पाक असतो तर तो आणलेला आहे। आणि हा मैसूर पाक खास आमच्या ताईंनी म्हणजेच माझ्या नंदूबाईंनी आमच्यासाठी घेऊन ठेवला होता चितळे बंधूंमधनं। तर हा मैसूर पाक आहे, इथे असे ताईंनी अर्धा किलो हा मैसूर पाक पाठवलेला आहे। त्यानंतर आहे ना इकडे हे सगळे ना असे छोटे छोट्या मिठाई मी घेऊन आलेली आहे। माझे जे फ्रेंड्स आहेत मी त्यांना पण देणार आहे आणि माझे ऑफिस फ्रेंड आहेत तर त्यांनी देखील मला दिवाळीचे म्हणजे आपले स्वीट इंडियन स्वीट आणायला सांगितले होते। तर ह्या सगळ्यांसाठी मी खूप सारे असे इथे स्वीट्स आणलेले आहेत। तर ही नारळाची बर्फी आहे, इथे ही खास आमच्या आईंनी मला पॅक करून दिलेली आहे, घरी बनवली आहे आईंनी। आणि त्यानंतर इकडे हे जे आहे हे कलाकंद आहे, म्हणजे ही चॉकलेट बर्फी आहे, इथे चॉकलेट बर्फी अर्धा किलो मी आणलेली आहे। त्यानंतर ह्या बॉक्स मध्ये इथे आहे असे खूप सारे बॉक्सेस आहे, 9-10 बॉक्स आहेत। हा हलवा आहे, तुम्ही इथे पाहू शकता हा व्हाईट आणि येलो कलर मध्ये इथे हा हलवा आहे। हा हलव्याचा देखील मी अर्धा किलोचा पॅक घेऊन आलेली आहे। आणि त्यानंतर इकडे हे दिसतंय, तर हे आहे पेढे आहेत, हे मलाई पेढे, हे पाहू शकता असं 1 किलो मी मलाई पेढे देखील घेऊन आलेली आहे। आणि हे सगळे मी आता माझ्या सगळ्या इथल्या फ्रेंड्स बरोबर शेअर करणार आहे, जेव्हा मी त्यांना भेटेल एवढ्या 1-2 दिवसातच मी सगळ्यांना भेटणार आहे। तर त्या सगळ्यांसोबत हे सगळे स्वीट आयटम्स मी शेअर करणार आहे। आणि त्यानंतर आहे ना इकडे हे अनारसे आहेत, तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित राहिले, थोडेसे तुटलेत त्यातले 2-3, पण अदरवाईज बाकी सगळे असे व्यवस्थित हे अनारसे देखील आलेले आहेत। 2 टाईपचे अनारसे आणलेत मी, हे छोटे मोठे आहे आणि मी कच्चे देखील अनारसे आणलेले आहेत, तर ते पण मी तुम्हाला दाखवते। आणि त्यानंतर इकडे हे जे आणलेलं आहे ते पण अनारसेच आहे, बघा तुम्ही पाहू शकता हे विकतचे अनारसे आहेत। तर हे अजिबात ब्रेक झालेले नाहीयेत, हे थोडे हार्ड आहेत। तर हे असे अनारसे देखील मी आणलेले आहेत, हे अनारसे।
त्यानंतर इथे आहे खाण्याचेच माझे जवळजवळ 10 किलोचे खाण्याचे पदार्थ झाले होते ह्यावेळी. आणि इथे हे चकल्या आहेत, मी दाखवते तुम्हाला. तर चकल्या थोडे तुकडे झालेत त्याचे. तर हे पाहू शकता, इथे ही चकली आहे, अशी चकली मी आणलेली आहे. आणि त्यानंतर ह्या बॉक्समध्ये इथे आहे, हे पण चकलीच आहे. तर ही जास्त होती त्यामुळे अशी 2 बॉक्समध्ये मी पॅक करून आणलेली आहे चकली. त्यानंतर इथे देखील हे शंकरपाळ्याच आहे. हे शंकरपाळे आहेत इथे, हे पाहू शकता तुम्ही. आणि त्यानंतर इकडे हे नाचणी सत्व आहे. माझ्या एका मैत्रिणीच्या बेबीसाठी पाहिजे होतं, तर तिने मला आणायला सांगितलं होतं इंडियातनं. तर अजून पण तिच्यासाठी काय आयटम्स आणलेत मी. तर तिच्या कुणीतरी माझ्या घरी ते पाठवले होते कुरिअरनी. तर तिच्यासाठीचे हे काही गोष्टी मी येताना घेऊन आलेली आहे माझ्यासोबत मैत्रिणीच्या बेबीसाठी. आणि त्यानंतर इथे हे पण स्वीटच आहे. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचं स्वीट मी ह्यावेळी घेऊन आलेली आहे. खूप जास्त आणलेल्या आहेत गोष्टी मी. आणि तुम्ही ते पाहू शकता, बापरे हे लाडू आहेत. पण हे लाडू तुम्ही पाहू शकता, आता मला परत हे वळावे लागणार आहे तिथे. त्याचा पूर्णपणे ब्रेक झालेले आहेत लाडू. हे आईंनी, माझ्या सासूबाईंनी खास दिले होते शौर्यासाठी. आई लाडू पूर्ण ब्रेक झाले आपले, फक्त 5-6 मोजून गोल राहिलेत. तुम्ही पाहू शकता, बाकी सगळे इथं ब्रेक झालेत लाडू. आता हे लाडू मी परत थोडासा पाक बनवून कदाचित त्याच्यात वळवून घेईल. असे हे बुंदीचे लाडू आहेत आईंनी बनवलेले. आणि त्यानंतर आहे ना, हे आईंनी बनवलेल्या करंजाच आहेत. तर हे पाहू शकता, ते लेअरच्या करंजा असतात ना, तर ह्या आमच्या ताईंनी आणि आईंनी माझ्यासाठी बनवून दिल्यात. मला ह्याच करंजा आवडतात. तर तुम्ही पाहू शकता त्याला किती छान अशा ह्या लेअर आलेल्या आहेत. रव्याच्या करंजा आहेत ह्या. तर आईंनी ह्या करंजा देखील पाठवलेल्या आहेत. पाहू शकता किती छान लेअर आलेले आहेत ह्या करंजांना. तर अशा ह्या करंजा इथे आहेत. आणि तर अशा प्रकारे हे सगळे खाण्याचे आयटम इथे झालेले आहेत. आणि त्यानंतर इथे ही जी बरणी तुम्हाला दिसतीये वाघ बकरीची, तर याच्यात आहे ना मी मटकी आणलेली आहे. मला इथे एक गोष्ट सांगायची आहे. खरं तर आहे ना, अशा गोष्टी जसं की सीड्स वगैरे किंवा ग्रेन्स अशा टाईपचे आयटम्स आणायला खरं तर आपण आणू शकत नाही. आणि जर आणले तरी आपल्याला डिक्लेअर करावे लागतात ते, जो आपल्याला इनकमिंग पॅसेंजर कार्ड मिळतं. तर त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या असतात की तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी तुमच्या बरोबर घेऊन येत आहेत. तर त्यात जे जे काही आपण आणलेलं असतं ते सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे डिक्लेअर करायच्या असतात. जर इन केस आपण त्या डिक्लेअर केल्या नाही आणि आपण जर सापडलो तर मग आपण गिल्टमध्ये जातो आणि आपल्याला फाईन पण पडू शकतो. तर त्यामुळे ना ह्या सगळ्या गोष्टी मी डिक्लेअर करून आणलेल्या आहेत. आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या आणि मला त्यांनी म्हणजे ह्यातलं कुठलीही गोष्ट त्यांनी काढून टाकली नाही. कारण की त्यांना माहितीच आहे आता की इंडियन स्वीट हे इंडियन लोक ते सोबत कॅरी करतातच इकडून. आणि आता तर खास दिवाळी चालू आहे त्याच्यामुळे तर त्यांनी ह्याच्यावर कुठलंच ऑब्जेक्शन घेतलं नाही. मला सगळ्याला ते हो बोलले. आणि तर अशा पद्धतीने मी इथे खरं तर मटकी आणायला अलाउड नाहीये, पण ह्यावेळी माझं लक चांगलं होतं म्हणावं लागेल. माझं हे लकीली सगळं सुटलं त्यातनं. आणि अशा प्रकारे ही वाघ बकरीची बरणी होती. इकडनं मी एमटी घेऊन गेले होते जाताना. आणि येताना मग त्यात ही सगळी आपली अशी गावरान मटकी असते तर ती घेऊन आलेली आहे. तर आई आपली मटकी पण आली. आमच्या आईंना जास्त टेन्शन होतं की काही जाते की नाही जाते, कारण की गेल्या वर्षी ज्यावेळी आम्ही भारतातून आलो त्यावेळी येताना माझे भरपूर आयटम टाकून दिले होते. जसं की माझा मसाला होता घरचा बनवलेला मी आणलेला, तर तो देखील त्यांनी टाकून दिला होता कारण प्रॉपर पॅकिंग मी केलं नव्हतं. आणि माझं बाजरीचं आणि ज्वारीचं पीठ होतं तर ते देखील त्यांनी फेकून दिलं होतं. पण ह्यावेळी माझं लक चांगलं होतं म्हणावं लागेल. माझे सगळे आयटम जे जे मी आणले होते सोबत सगळे माझ्यासोबत आलेले आहेत. तर अशा प्रकारे ही मटकी आहे, गावरान मटकी इथे. त्यानंतर इथे हा लक्ष्मीनारायण चिवड्याचा जो पॅकेट दिसतंय तर याच्यामध्ये चिवडा नाहीये, याच्यामध्ये मी सांडगे आणलेले आहेत. आईंनी खास उन्हाळ्यामध्ये सांडगे बनवले होते आणि मला सांडग्याची भाजी खूप जास्त आवडते. तर अशा पद्धतीने इथे ही मी सांडगे घेऊन आलेली आहे. तर 1.5 किलोच्या आसपास हे सांडगे आहेत, तर ते पण इथं आणलेले आहेत. त्यानंतर आता मला असं वाटतंय खाण्याचे आयटम झालेले आहेत. फक्त आता आपल्या इकडे एक आयटम राहिला तो मी तुम्हाला दाखवते, तो म्हणजे हे लोणचं. तर हे पाहू शकता लोणचं तुम्ही. उन्हाळ्यामध्ये ना आईंनी खास बनवून ठेवलं होतं हे लोणचं. घरीच बनवतात आई लोणचं, तर हे खूप छान असं लोणचं बनवतात त्या. तर हे लोणचं पण मी घेऊन आलेली आहे. अशा 2 बरण्या मी आणलेल्या आहेत. जवळजवळ 3-1 किलोचं लोणचं मी घेऊन आलेली आहे येताना. तर हे लोणचं आणि इकडे अजून एक बरणी आहे लोणच्याची. तर अशा ह्या 2 बरण्या मी घेऊन आलेली आहे. तर हे सगळं खाण्याचे आयटम आता आपले झाले. आणि आता आपण वळूयात आपल्या ह्या दुसऱ्या शॉपिंगकडे. तर त्यात मी काय काय आणलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते.
तर मेनली खाण्याचे आयटम झाले आता आपले. आता इकडे मी पाहते मी भांड्यांमधले काय काय घेऊन आलेली आहे ते दाखवते तुम्हाला. गेल्या वर्षी येताना भरपूर सारी भांडी मी घेऊन आले होते, त्यामुळे एवढी फार काही जास्त भांड्यांची शॉपिंग यावेळी नव्हती माझी. पण ह्या 2 समया मी इथे आणलेल्या आहेत, कारण कधी पूजा वगैरे असेल किंवा तुम्हाला तर माहितीच आहे आमचे इथे कार्यक्रम चालू असतात मॅपचे जसं की, तर त्या कार्यक्रमात देखील ह्या समया लागतात. तर ह्यावेळी मी येताना अशा ह्या समया घेऊन आलेली आहे, म्हणजे कुणालाही लागल्या तर मी देऊ शकते ना का असं वापरायला. तर ह्या समया आहेत तिथे ह्या 2. खूप मोठ्या साईजच्या नाही आणल्या, क्वालिटी चांगली आहे पण जास्त उंच नाही घेतल्या मी, कारण वजनाचा पण प्रॉब्लेम होतो ना नंतर खूप जास्त हेवी असेल तर. तर अशा पद्धतीने इथे ह्या 2 समया घेतलेल्या आहेत मी. त्यानंतर आहे ना इथे पाहू शकता, तर हा सुंदर असा मी लॅन्टर्न घेतलेला आहे, आपला दिवा म्हणजे देवापुढे लावायला. तो एकदम व्यवस्थित आलेला आहे, तो पण पाहू शकता. भांड्यांच्या दुकानात मिळाला मला आमच्या इथे खेडमध्ये. तर हा मी दिवा घेऊन आलेली आहे इथे. तर हा व्यवस्थित मी ह्या बॉक्समध्ये ठेवून देते परत. हा दिवा आहे, ह्या 2 समया आहे तिकडे. आणि त्यानंतर आहे ना आता आपल्या इकडे बाजारात तुम्ही पाहिलंच असेल सगळीकडे ना अशा पंत्या आलेल्या आहेत. तर ह्या प्रत्येक स्टॉलला जाईल तिथे ह्या पंत्या दिसत होत्या, म्हणून मग मी देखील ह्या पंत्या येताना घेऊन आली आहे. तर ते बोलतात की ह्या पाण्यावर लागतात, मला माहित नाही, मी अजून चालू नाही केल्या, मी चालू करून पाहिन आज रात्री त्या. तर अशा इथे ह्या पंत्या देखील मी आणलेल्या आहेत. आता आपल्याकडे नवीनच आलेल्या दिसत आहेत मला असं वाटतंय. आणि त्यानंतर इकडे ही चहा गाळणी अशा 2 घेऊन आलेली आहे, मी दरवेळी गेले तर घेऊन येत असते. तर ह्या 2 चहा गाळणी आहेत तिथे. त्यानंतर आहे ना ही कप्प्यांची ताटं आणलेली आहेत, माझ्याकडे 3 होती पण मला अजून पाहिजे होती, तर अशी ही 3 ताटं मी घेऊन आलेली आहे. गेल्या वर्षी येताना 3 आणली होती आणि आता येताना मी 3 आणली. तर ही अशी ताटं आहेत, कारण कधी कधी खूप जास्त आयटम असतात आपले, स्पेशली जेव्हा आपण व्हेज बनवतो म्हणजे, तर त्यावेळी सगळे आयटम्स असे बनतात आपले 4-5, तर त्यासाठी बरी पडते ही एक डिश. तर अशी ही ताटं आणलेली आहेत कप्प्यांची मी. त्यानंतर इकडे मी हे आणलेलं आहे, हा पाणी पिण्यासाठी जग आणलेला आहे. हा वरतून स्टीलचा आणि आतून तांब्याचा आहे. तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिलेलं चांगलं असतं आणि आता इकडे उन्हाळा पण आहे, तर म्हणलं हे पाणी पिण्यासाठी यूज होईल याचा. तर अशा पद्धतीने हा मी जग आणलेला आहे. आणि ह्या जगच्या आत मी आहे ना काय आणले ते पण तुम्हाला दाखवते. तर हे ना छोट्या छोट्या तुम्ही पाहू शकता असे हे कुंकवाचे करंडे असतात, तर ते कोयरी म्हणतात त्याला, तर ते तसं आणलेलं आहे. असे एक 20-25 मी घेऊन आलेली आहे, कारण की माझ्या पुढे जाऊन काहीतरी एक प्लॅन असणार आहे, तर त्यासाठीच मी ह्या अशा हे करंडे कुंकवाचे इथे घेऊन आलेली आहे. त्यानंतर इथे ना ही अशी कडी आहे, सिंहाचं म्हणजे माउथ आहे, तुम्ही पाहू शकता सिंहाचा फेस आहे. तर आमचं जे शिवाजी महाराजांची रूम आहे आपल्या घरातली, तर त्या रूम साठी हे आम्हाला लागणार आहे. तर हे माझ्या भावाने घेऊन ठेवलं होतं वैभवनी काही महिन्यांपूर्वी, तर हे आम्ही लावणार आहे आता. आमचा जो मेन डोअर आहे घराचा, तर त्याला लावणार आहे. जेव्हा कधी आम्ही लावू तर त्यावेळी आम्ही दाखवूच तुम्हाला. आणि आपली महाराजांची रूम आहे तर त्यामध्ये पण हे आम्ही लावणार आहे, तर त्यासाठी हे असे आणलेले आहेत. 4 आहेत अशा कड्या ह्या, तर ते आणलेल्या आहेत. त्यानंतर इथे मी आणलेली आहे लक्ष्मीची मूर्ती लक्ष्मीपूजनसाठी. तर ही लक्ष्मीची मूर्ती आहे, इथे पाहू शकता तुम्ही किती सुंदर आणि एकदम नाजूक अशी ही मूर्ती आहे लक्ष्मीची, तर ती देखील मी आणलेली आहे. त्यानंतर इथे हे आहे आपले विठ्ठल रुक्मिणी, तर त्यांची देखील अशी ही छोटीशी मी मूर्ती आणलेली आहे. तर छान आहे ना, एकदम क्यूट आहे. तर ही अशी ही मूर्ती आहे लक्ष्मीची, आपले विठ्ठल रुक्मिणीची. त्यानंतर हे सिंहाचं स्टँड आहे, अशा 4 कड्या आणलेल्या आहेत, तर ते झालं. आणि हा तो जग आपला पाणी पिण्याचा, तर आतून तांबा आहे याला, तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर हे झालं, भांडी झाली, आपलं स्वीट झालं. इकडे मी काय काय आणलंय. आणि त्यानंतर पूजेसाठी मी हा एक पाट पण आणलाय, हा सिल्वर त्याला पेपर लावलेला असतो, तर हा पूजेसाठी एक पाट पण मी घेऊन आलेली आहे असा. आणि त्यानंतर इकडे सगळ्यात महत्वाचं ऍक्च्युली ते काय आहे आतमध्ये मला माहिती नाही, तर माझ्या तिकडे बर्थडे सेलिब्रेट केला माझ्या घरच्यांनी आणि खूप म्हणजे माझ्यासाठी सरप्राईज होतं ते. तर तो बर्थडे पण खूप छान सेलिब्रेट झाला आमचा तिकडे. आणि त्या बर्थडेशीच रिलेटेड तिकडे आम्ही जो सेलिब्रेट केला, आय थिंक त्यात फोटो फ्रेम असणार आहे, पण मी ओपन केली नाही. तर माझ्या भावाने मला खास सांगितलंय, ज्या दिवशी तुझा बर्थडे आहे म्हणजे 14 नोव्हेंबरला माझा बर्थडे असतो, तर ज्या दिवशी तू तुझा बर्थडे तिकडे ऑस्ट्रेलियात गेल्यावर सेलिब्रेट करशील तर त्या दिवशी ती फ्रेम ओपन कर. तर अजून मी ही फ्रेम ओपन केलेली नाहीये आणि आजच 14 नोव्हेंबर आहे ऍक्च्युली. तर आज संध्याकाळी जेव्हा आम्ही बर्थडेचा केक कट करू माझ्या,
तर त्यावेळी ही मी फ्रेम ओपन करणार आहे। वैभव, मी अजून ही फ्रेम ओपन केलेली नाहीये आणि जेव्हा आम्ही केक कट करू तर तेव्हाही मी फ्रेम ओपन करून पाहिल की तू त्यात मला काय सरप्राईज दिलेला आहे किंवा काय तू करून फ्रेम कुठली बनवलेली आहे माझ्यासाठी। तर ही माझ्या भावाने दिलेले गिफ्ट आहे माझ्यासाठी भाऊबीजेचं असं मी म्हणेन। आणि त्यानंतर इथे हे ग्लासेस आहेत, तर पाणी प्यायला बरे पडतात आहेत माझ्याकडे, पण मी हे 3 ग्लास देखील अशी घेऊन आलेली आहे। काय होतं, भांड्यांच्या दुकानात गेलं ना तर इतके छोटे छोटे छान छान भांडी असतात ना, तर ते गेलं ना त्याचा घेण्याचा मोह होतो आणि असं वाटतं की हे पण घ्यावं ते पण घ्यावं, सगळंच घ्यावं असं वाटत असतं दुकानात गेल्यानंतर। पण वजनामुळे कधी कधी ना थोडंसं कंट्रोल करावं लागतं ह्या गोष्टी। तर ही झाली भांडी, तर फार जास्त भांडी नव्हती ह्यावेळी, थोडीशीच होती भांडी। नमस्कार फ्रेंड्स, ह्या व्हिडिओची लेंथ खूप मोठी होईल म्हणून मी हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये बनवलेला आहे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्यातनं तुम्हाला समजलं असेल की तुम्ही इंडियातनं कुठल्या कुठल्या गोष्टी घेऊन येऊ शकता। आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की मी इंडियातनं कोणासाठी काय काय शॉपिंग केलेली आहे, तर तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पहा। आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओज पाहत राहा। भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये की जो असणार आहे आपला नेक्स्ट पार्ट। तर चला मग सर्वांनी काळजी घ्या, बाय बाय।